न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. अंबरनाथ परिक्षेत्रातील क्रिकेटपटूंना क्रिकेट खेळण्यासाठी हक्काचे ग्राउंड उपलब्ध व्हावे याकरता आंदोलन करणारे तसेच क्रिकेट प्रेमी अशी ओळख असणारे नगरसेवक तथा अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष उमेश अनंत पाटील तसेच नगरसेविका दर्शन उमेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 या भव्य दिव्य अशा क्रिकेट सामन्यांचे आयोजन दिनांक 7 मे 2026 ते 10 मे 2026 या कालावधी अंतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील कोसगाव मैदान येथे करण्यात आले असून नगरसेवक दाम्पत्य उमेश अनंत पाटील तसेच दर्शन उमेश पाटील आदी पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून आयोजित सदर अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते प्रदीप नाना पाटील, नगरसेवक विश्वजित करंजोळे पाटील, पवन वाळेकर, जोशी काका, रामदास पाटील, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद रामदास पाटील, ज्येष्ठ पत्रकार पंकज पाटील, बबलू सिंग, प्रकाश वाळून तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक सामाजिक, औद्योगिक तथा क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तथा क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला. नगरसेवक दाम्पत्य उमेश अनंत पाटील तसेच दर्शन उमेश पाटील आदी पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य अशा 4 दिवसीय अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन नगरसेवक विश्वजित करंजोळे पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवीत तसेच अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापत मोठ्या उत्साहात तथा जल्लोषात संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. एका बाजूला पाणी पाणी जर घेऊन या पुढे मंडळात क्रिकेटची पंढरी नेहमीच आपण पाहिला. सन्मानाची स्पर्धा तुम्हाला सुरू आज बघताय तुम्ही खूप आनंदाचं वातावरण दिसतंय. क्रिकेट प्रेमी सगळे आहेत ते सगळे इथे जमलेले आहेत आणि अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 याचं उद्घाटन झालेलं आहे.
7 मे ते 10 मे पर्यंत हा सामना असणार आहे. आणि आपण बघतोय की ह्या 2.5 ते 3 महिन्यापूर्वी आम्ही ह्या ग्राउंडवरती आलो होतो आणि उमेशदादा असतील, प्रदीपदादा असतील, अभिजितदादा होते. आम्ही सगळ्यांनी येऊन पाहणी केली. तिथे एवढ्या अडथळे होते आणि काही लेवल नव्हतं आणि 2.5 महिन्याने तेव्हा आपण डिसाईड केलं होतं, सगळ्या क्रिकेटप्रेमीची ही आमच्या विनंती होती की इथे आम्हाला खेळण्यासाठी जागा द्या. जरी हा प्लॉट रिझर्व असला हॉस्पिटलसाठी तरी आता तिथे कुठलाही प्रस्ताव नाही, तर जेणेकरून सध्या तरी त्याच्या तिथे काही तुम्ही आमच्या क्रिकेटप्रेमींसाठी सोय करा अशी विनंती होती. आणि त्या विनंतीला आम्ही मान देऊन उमेदवारांच्या सहकार्याने आणि पूर्ण पालिकेच्या सहकार्याने आपण इथे पिच तयार केलेलं आहे, ग्राउंड तयार केलेलं आहे आणि त्याचंच आज पहिली मला वाटतं मॅच आपण इथे आज उद्घाटन झालेलं आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे आणि उत्कृष्ट असं अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनतर्फे पूर्ण सोय केलेली आहे आणि मला वाटतं 20 संघ आहेत आणि 20 संघांचा असा उत्कृष्ट सामना इथे रंगणार आहे. अंबरनाथच्या मॅचचा निकाल थर्ड अंपायरकडे गेलाय, त्याचा कधी निकाल लागणार? नक्कीच त्याची आम्ही आता वाट बघतोय. लवकरात लवकर त्या मॅचचा निकाल लागो आणि आपली सगळी कामं अंबरनाथची सगळी सुरळीत होतील अशी पण सगळ्यांची मागणी आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तीच मागणी असणार आहे की लवकरात लवकर निकाल द्यावा आणि सगळं सुरळीत होऊ दे. बस. आज अंबरनाथ शहरामध्ये जे क्रीडांगणाची कमी होती, मैदानं कमी झालेली आहेत आणि मुलं वाढलेली आहेत. आज आम्ही जे अंबरनाथचे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांच्या माध्यमातून आमचा उमेशला पुढाकार घेतलेला आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, आमचे सिनियर सिटीजनचे सहकारी याच्या माध्यमातून हे मैदानाचं सपाटीकरण केलेलं आहे आणि इथे काही खूप घालण्याचा प्रयत्न केला, पण आमचे नगराध्यक्ष आमच्याबरोबर ठाम असल्याने हा मैदान आम्ही लगेच उपलब्ध करून दिलेला आहे खेळाडूंना. आणि आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ प्रीमियर लीग ही मोठ्या उत्साहाने साजरी होतं. त्या धूमधडाक्यात नगराध्यक्षांनी ओपनिंग केलेलं आहे, म्हणजे 100% आता ही सेंचुरी होणार आहे. आणि बाकी राहिलं त्याच्या बाबतीत काय मैदानाबाबत असतील तर त्यावर आमच्या नगराध्यक्षांना निश्चित निर्णय चांगला घेतील, खेळाडूंच्या आणि विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतील आणि जे पण असेल याच्या राजकीय डावपेच असतील ते आम्ही इथे हाणून पाडू. अंबरनाथमध्ये 6 कोण मारणार होता? आता हे 6 म्हणजे आम्ही 6 मारलेला आहे, आता तो याला टाकलेला आहे थर्ड अंपायरला आणि त्याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल आमची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. गेल्या 7-8 वर्षांपासून आम्ही जे 30-35 वर्षापासून फातिमा आणि विंकोसारख्या ज्या प्रायव्हेट ग्राउंड्स होते त्याच्यावर क्रिकेट खेळलो होतो आणि MPF आणि ऑर्डिनन्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असल्यामुळे आम्हाला तिथं परवानगी भेटत नव्हती. पण कुठेतरी फातिमा आणि विंको हे प्रायव्हेट ग्राउंड असल्यामुळं त्यांनी आता त्याच्यावर बंदी घातली गेल्या 4-5 वर्षापासून. आणि अंबरनाथकरांच्या क्रिकेट प्रेमींना किंवा सर्वच खेळाडूंना कुठेच ग्राउंड उपलब्ध नसतानासुद्धा हा माझ्या प्रभागातील एकमेव ग्राउंड असा होता की तो हॉस्पिटलसाठी रिझर्व होता. पण आम्ही गेल्या 30 वर्षापासून पाहतो की याच्यावरती अनेक वर्षापासून गार्बेज वगैरे घाण सगळी टाकलेली होती. 1,500-2 हजार गाड्या घाण पडलेली होती, ती साफ करून गेल्या 3-4 महिन्यापासून आमचे अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सर्व आधी पदाधिकारी, सिनियर क्रिकेटचे मेंबर्स सर्वांनी मिळून या ग्राउंडला कुठेतरी एक कलाटणी दिली आहे आणि हा एक चांगला ग्राउंड आज इथे आम्ही उपलब्ध केला आहे. आणि त्याच्यासाठी एवढ्या उन्हामध्ये मेमध्ये कधीच टुर्नामेंट होत नाही, पण फक्त या ग्राउंडचा कुठंतरी अंबरनाथमध्ये छाप पडली पाहिजे म्हणून आम्ही या ग्राउंडवरती आज अंबरनाथ प्रीमियर लीग त्याच्यामध्ये 10 मालक घेतलेले आहेत आणि सर्व मालकांनी आम्हाला कॉर्पोरेट केलेलं आहे, नगरपालिकेनं सुद्धा आम्हाला कॉर्पोरेट केलेलं आहे. त्याच्यामुळं ही प्रीमियर लीग एक उत्तम दर्जाची प्रीमियर लीग होईल आणि याच्या पुढचे पण सामने जे पावसाळ्यानंतर होतील ते सुद्धा ह्या ग्राउंडवर होतील, कारण ग्राउंडच उपलब्ध नाही आहेत. ग्राउंड नसल्यामुळं आज लोक नशाच्या ह्याच्यामध्ये चाललेले आहेत, पोरं कुठेतरी वेगळ्या दिशेने चालले आहेत, मोबाईलवर असतात. आज तुम्ही जर व्हिडिओ क्लिप्स बघितल्या असतील लोकांनी टाकलेल्या तर त्या क्लिपमध्ये बघायला तुम्ही साधारणतः 400-500 लोक मुलं या ग्राउंडवर डेली खेळत असतात. म्हणजे एका महिन्यामध्ये एवढं परिवर्तन या प्रभागात झालेलं आहे. ओके.